आता व्हायचंच राहिले त्या ह्याच्यानंतर ज्या भाजल्या जात्याल मग आपलं झालं मिरच्या भाजून. ठसका लय बेकार लागतोय पण याचा. आपला सगळा सौदा काढते आहे हो का ह्या ताटात सगळं मिक्स करायचे या. हे काय बघा मित्रांनो, हळकुंड भाजायचं चाललंय मस्तपैकी. भाजायचं नाही, तळायचं चाललंय. तेल टाकले नाही, तेल टाकले मस्तपैकी. आपला खोबरा बी तळायचं चाललंय मित्रांनो तेलात. खोबरा बी चांगला तळायला लागतो नाही. आता आपलं मिरच्या भरायचं चाललंय बघा पोत्यात. म्हणजे आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहे. आईला मसाल्याच्या दुकानावरती पोहोचवण्याचं काम मीच करणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही तर पाहिलाच मित्रांनो, एकदम नॅचरल गावरान चुलीवरचा मसाला आपल्या ह्या आईने 20 वर्षाचा अनुभव. तर मित्रांनो आता मी कुठे आले माहिती का, मी आलोय आपल्या कार्डांना पाला न्यायला हो का. या ठिकाणी आपला सोहाबळीचा जरा पाला काढलाय हो का, आणि पाला न्यायला आलोय. इथनंच ब्लॉग आपला चालू झालाय. तर मित्रांनो आपल्या महिलांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या गोष्टीची सर्वात जास्त काळजी टेन्शन असतं ना, ती गोष्ट म्हणजे मसाला बनवणं. आणि मग आता काय करायचं माहिती का, मी आई म्हणली मला तो आज कार्डांना आता त्या दिवशी आपलं जे करडू धरलं कुत्र्यांनी, त्याचा पाय चांगला सुजला आहे. आणि पाय सुजल्यामुळं त्याला काही चालता येईना, बकऱ्यात नाही तर ती रानात जात होती. मग आज ती दोन्ही भावंडं घरीच ठेवले ते. मग अशी 2-4 करडे आहेत. तर आई म्हणली कार्डांना आपला तो पाला बिला घेऊन ये, म्हणजे ते पाला खात्याल, मग आपण मस्तपैकी मसाला तयार करूया. तर आता आम्ही मस्तपैकी आमच्या वाड्यावरती ना मित्रांनो मिरच्या भाजून आपला मसाला एकदम क्वालिटी तयार करणार आहे. तर आपला कसं काय आपण मसाला तयार करतोय आणि आय दळून ती नाही का डांकावरती ते कुटून बिटून आणल्यानंतर संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला, दिसतंय का माझं तोंड, दिसतंय का तुम्हाला? हे पाला घेतलाय आपला डोक्यावर आणि चाललंय आपलं नाही का पाला. अशी मोठी करडं बिरडं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं मित्रांनो, हे आपली करडं कुकरी लवकर आवरून येतात. कारण का हे असं त्यांना खायला लागतं लगेच. दूध बी भरपूर असते मेंढरा शेरडांना, त्यामुळं उन्हाळा आपल्याला लई असं भारी वाटतं नाही का. बकऱ्यांना खायला बी असतं, दूध बी भरपूर, सगळं म्हणजे चांगलं असते उन्हाळ्यात. बघू आज कुठं ड्युटी हा. आणि हे हातात काय चालवले? दादांनी आपलं जेवण केलं नाही, मेंढर लवकर नेले ते. ताई बाय बघा, ताई बाय. आणि आपली बघू चालली आता मेंढरा का मित्रांनो. आम्हाला मसाला बनवायचा आहे, त्यामुळं मित्रांनो आपली मसाला बनवायची तयारी चालली आहे या ठिकाणी हो का. आपलं सगळं सौदा बिवदा आई काढून घेते एका ताटात नाही का. आणि मिरच्या बी भाजायचीच आहे. तर सर्वप्रथम सगळ्यात आधी काय करणार आहे आता? खाऊन काय खाऊन बघू साल झाडाची सौदवाल्याला हो का. हे तिखट कशी लागते आहे जनांती उन्हाचं बनवतोय आम्ही. आणि हो का हे आता खाऊन बघू. झाडाची साल काढला जी कसल्या तरी झाडच असली कसं मग साल आहे झाडाची काढून. आधी थोडं चव देत आहे, पण मागणं चांगलं जिबीला जनक मारत या तिखट लागतं या मिरची लावल्यावानी. आधी चव देत आहे असं चवी काहीतरी जिबी चवीचं आलंय असं वाटते. आपला सगळा सौदा काढते आहे हो का ह्या ताटात सगळं मिक्स करायचे या. काय ती पांढरा सूट आहे आपलं पोळ्याला ह्याला बी घालतात ना, गुळवण्याला पोळ्याला. आणि त्याने काय होतं मग? चांगली चव लागते ना, चविष्ट. सगळ्याला चालते, आपल्याला ठोकवायचं. तर मित्रांनो या ठिकाणी आपला सगळा सौदा काढून घेतलाय बघा. हा आपला सगळा सौदा आहे. आणि आता काय करणार आहे आई? आता खोबरं चिरून घ्यायचंय ना. काय याला आता खोबरं भाजायचे का? आधी दण भाजायचं, मग खोबरं भाजायचं, मग ते चिरून ठेवलं पाहिजे ना. हा बारीक चिरलं म्हणजे नीट भाजता येईल मित्रांनो. कुट्टा बी येतं, मग असं चिरून ठेवायचं. तिचं मस्तपैकी चाललंय खोबरा शिरायचं मित्रांनो. लय उन्हाची शूटिंग काढतोय आई. तुला सावली बिवली करायची का? नको, आता जायचं मला मसाला घेऊन. लोक म्हणतात आईला सावली करत जा. नको बाबा, आता मसाला घेऊनच जायचे मला. का सावलीलाच आपला मसाला बनवायचा लिंबाखाली? सावलीला कवायचं आता चालत. उन्हात तो मिरच्या टाकायला लागतात उन्हाला कुटक्यात चांगल्या. हा तर का खोबरा चिरून किती आई बारीक लय नाही येळ लागत त्याला भाजायला. खोबरा चांगला आहे काय? हा लय मस्त आहे, तुपाट आहे चांगला. ती हलकट आहे लय मित्रांनो नाही का. एकदम क्वालिटी मटेरियल दिलाय आपल्याला मामांनी त्या.
फायनली मित्रांनो आपली आता चूल पेटवलेली आहे आणि आता हे आपली सगळं भाजून घेते नाही का. तळून जे घ्यायचे ते तळून, जे भाजून घ्यायचे ते भाजून. आता आई सगळ्यात आधी काय भाजणार आहे? कार्याला लय नाही लागत करायला, नाही तेल जळून जाते. हा, वरच्यावर आपलं वाईच भाजून घ्यायचे कारळ मित्रांनो. व्हायचं चाललंय. चुलीला चांगला जाळ लागलाय आणि आता आपलं कारळ भाजायचे मित्रांनो. हो कारळ बाजून घेणार हा का म्हणून घ्यायला असं लय नाही लागत. हा मग काय आपलं बघा एवढं कारळ आहे बरं का. आता हे सगळं भाजायचे मस्तपैकी. जाळी लागला काय आहे आपली कढई पातळी नाही तर बघ. कारळ आता भाजलेलं आहे मित्रांनो, चांगलं भाजले काय. ठीक आहे, चांगलं वाटलं. हा आता कारळाला काढून घ्यायचं मित्रांनो. ते बघलं स्पेशल कारळासाठी घेतले का? हो. या बघल्यात कारळ काढले. आता हळकुंड चांगली तळून घ्यायचे. आता लगेच हळकुंड आपलं सगळं काम घ्यायचं हळूहळू करून. हे काय बघा मित्रांनो, हळकुंड 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 भाजायचं चाललंय मस्तपैकी. भाजायचं नाही, तळायचं चाललंय. तेल टाकले नाही? हा, तेल टाकले. त्याला तळ की मस्त. कसे त्याला का आता पिवळं होऊन जाईल बाबा. हळकुंडाला चांगलं तळायला. याला तळायचं. आता हळकुंड चांगली तळून झाले ते. आता हळकुंड घ्यायच्यात काढून. चांगला वास सुटलाय आहे याचा. हा, तळल्यामुळं वास यायला तळावूच लागते हळकुंड. आपले हळकुंड बघा कशी मस्त तळले ते. या भांड्यात हळकुंड काढले ते मित्रांनो. आणि आता काय तळायचे आहे? खोबरं. खोबरं तळून घ्यायचे. तो का बारीक बारीक चिरले ते, तेच तेलात तळायच्यात नाही तर बघा. आता खोबरं टाकून घेते आहे याच्यात. अरे खोबरं पिवळं होतील काय आता. तेच कुटायचे झालं तर झालं. मग काय तेच कुटायचे ते. मस्तपैकी आपला खोबरा बी तळायचं चाललंय मित्रांनो तेलात. खोबरा बी चांगला तळायला लागतो नाही बघा. खोबरा बी चांगला तळून घ्यायचा मित्रांनो. आता खोबरं काढून घ्यायचे. भाजलं का चांगलं पण? हा, हे काय भाजलं? तळलं 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 चांगलं. ऊन त्यातून मित्रांनो. आणि त्यातून जाळाचे हाय बेकार. उन्हाचा जाळ बेकार लागतो. खाली कुतरून किती काढलं. हे एकदा काय झालं तुला सांगते. मी आपलं म्हणलं लय खोबरं काळ केल्यावर करपट लागतं ना. मग मी आपलं आरत कच्चं भाजलं होतं. मसाल्यावाली बाया म्हणली चांगलं भाजायचं. म्हणजे अनुभव महत्वाचा असतो मित्रांनो. आता खोबरं चांगलं तळून झाले ते. आता धन भाजून घ्यायचे. बाळा मोठं बुगलं घे. सारख्या कढईत कवर आपलं धन भाजणार मित्रांनो. त्याकरता आता डायरेक्ट मोठं बोगलं घेतले सारख्याच आवरणं म्हणजे. तर आता आपल्या मोठ्या बोगल्यात धन भाजून घ्यायचे सगळे. तुम्ही कसा मसाला बिसाला बनवता कमेंट मध्ये सांगा नाही का. तुम्ही आपण वाचणार मसाल्याच्या कमेंट मित्रांनो, हमखास वाचून दाखवणार तुम्हाला. त्याकरता तुमचं कसं काय असते नाही का. थोडं तुम्हाला आता कमेंट जास्त करायचा त्रास होऊ शकतो नाही का लिहिण्याचा.
असा भाजून बिजून कोण कोण बनवतं नाही का, कळलं आपल्याला आपली फॅमिली कशी मसाला बनवते ते बी. भाजलं काय नाही ना अजून. आपलं धन चांगलं भाजलंय मित्रांनो. आता पहिलं जे होतं ना, जेवढं अर्ध तेवढं भाजले, अजून अर्ध ह्याच्या एवढंच त्या बुगल्यात जेवढं काढलंय ना आईने तेवढंच अजून भाजायचं. या आईलाही बी भाजाय नाही लागत धन. हा, आपल्या आईने मापात. आपल्या आईला अनुभव आहे मसाल्याचा एकदम जुना. किती वर्ष झाला आई तो मसाला बनवते? हा, लय वर्षापासून आपली आई मसाला. हा हा, लग्न झाल्यावर म्हणजे आता कितीतरी मला वाटते 20 वर्षाचा अनुभव आहे आपल्या आईकडं. धन भाजून झाले मित्रांनो का. बोगलं गज भरलं आपलं बारक. खास बिर्याणीसाठी घेतलेलं बोगलं ते का नाही आहे. मसाला आलं ना उपयोगी, अशी भांडी येते तो उपयोगी खायला बी. आता काय करणार, मिरच्या भाजायच्या मित्रांनो. एवढं बुगलं भरून आपलं धन मित्रांनो. त्याचबरोबर पडेल आपलं एवढं खोबरं, एवढे हळकुंड आणि खोबरं तळून झाले. ते धन चांगलं आपलं व्हायचं. असं लई बी आईने भाजलं नाही, मापात आईच्या हिशोबाने आईने भाजले. आणि आता मिरच्या तळून घ्यायच्या त्या का, त्याच्यात तळून नाही म्हणजे भाजून घ्यायच्या. ते मिरच्या वतायचं चाललंय बघा. आपल्या भाजलेल्या मिरच्या काढून घ्यायचं चाललंय मस्तपैकी मित्रांनो का. भाजती आई चुलीव. आई त्याला पांगून नाही टाकायच्या होई. आईला लय ठसका लागला मित्रांनो. या मिरच्याचा ठसका लय बेकार. काय काय मला बी ठसका असा म्हणजे लागायची गती झाली. पण आता मी व्हिडिओ काढतोय, मी बोलतोय, मध्ये ठसकल्या व्हिडिओचा अख्खा घोळ होऊ शकतो. हो का, ह्या बेगड्या मिरच्या. हा बेगड्या वाळाय घाल की, घालवायची ह्याच्या बरोबर. बरं राहू दे, वाळले असले तर राहू दे, ठेव त्याच्यातच. हे आपल्या बाकीच्या बघा भाजून घेते आई मस्तपैकी. लाल लाल मिरच्या काळ्या काळ्या होत्या ते. मिरच्या वतायचं चाललंय. आई कसं मापात बुगल्यात बसल असं वत्ती. बराच मसाला आहे आपला मित्रांनो, बराच मसाला बनवतोय आम्ही. ओली ओली तेल बी टाकते आई. आता व्हायचंच राहिले त्या. ह्याच्यानंतर ज्या भाजल्या जात्याल मग आपलं झालं मिरच्या भाजून. ठसका लय बेकार लागतोय बन्याचा आईला मगाच्या धरणं. आय ह्याला ते का तेल टाकते तू? याला का तेल टाकते? ओली ओली ना शितोळा. हा, ओली ओली टाकायचं नाही तर वर्षभर टिकणार मित्रांनो. आपण असा मसाला बनवतो. आत्ताचा मसाला डायरेक्ट पुढच्या वर्षी ह्या टायमालाच बनवणार का नाही आहे. मसाल्याला काय होत नाही. आपल्या आईचा अनुभव महत्वाचा असतो या क्षेत्रात. कसं आपलं व्हायचं थोडस वल्ला झाला की त्याचा लाडू होतो डायरेक्ट. हा, लाडू बुरशी लागती, काय होऊ शकतं त्याला. आपल्या सगळ्याच मिरच्या मित्रांनो भाजून झाल्या ते. आणि हा शेवटच्या वाईस राहिल्या ते बघा. आता या शेवटच्या राहिलेल्या थोड्याशा मिरच्या आई भाजून घेते. ठसका लागला काय? व्हिडिओ मुळे आईला ठसका बी आहे ना. बाज करपल करपल.
सगळ्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. फायनली आपलं मिरच्याचं काम ओके झालंय मित्रांनो. कसा आहे ढिगारा. आपला सगळा मटेरियल आता भरायचं चाललंय बघा. सगळं भरले, बाकीचं पॅकिंग केले, कारण का आता मसाला घेऊन पहिले जायचं कुटायला आणि नंतर मग मित्रांनो मी बी जाणार आहे जरा बाहेर. तर इकडं आपल्या मिरच्या बी भरायच्यात. मोठ्या पोत्यात मिरच्या भरायच्या नाही. आता आपलं मिरच्या भरायचं चाललंय बघा पोत्यात. म्हणजे आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहे. आईला मसाल्याच्या दुकानावरती पोहोचवण्याचं काम मीच करणार आहे मित्रांनो. तर आपली आई बघा हे मोठं पोतं आहे चांगलं, त्यात मिरच्या भरून घेते सगळ्या इथं वाळत टाकलेल्या वाईच. तर मित्रांनो आता आपला मसाला मस्तपैकी घेऊन चाललोय आम्ही. मग आई मसाला घेऊन चाललो ना कुटायला. हा बघा आईने केवढा बोध घेतलाय डोक्यावर. आई आता संध्याकाळी डायरेक्ट आपल्या पब्लिकला मसाला कुठून आणलेला दाखवणार ना. हा संध्याकाळी डायरेक्ट मित्रांनो मसाला घरी येईल आपला नवीन. मग तिथनं नवीन मसाल्याची रेसिपी बी पाहायला भेटेल. बघा चाललोय आम्ही. तर मित्रांनो आजच्याला आपण मसाला बनवला आणि तुम्ही तर पाहिलाच मित्रांनो, एकदम नॅचरल गावरान चुलीवरचा मसाला. आपल्या ह्या आईने 20 वर्षाचा अनुभव आणि आपल्या आईने कसा मसाला बनवला तुम्ही पाहिला असेल. तर या ठिकाणी भरपूर आपला मसाला तयार करून आणलाय. तर आपला मसाला बघा कसला मित्रांनो. बघा हा एक पुडा, बघा हा एक पुडा आहे. बघा या ठिकाणी हा एक आणि हा एक, हे आपलं 3 पुडं मसाल्याचे आहेत. तर आता आई किती वाजले तुला मसाला गोटाय? 3 वाजले की. हा मित्रांनो जवळजवळ 3 वाजता तर आपल्या आईने हा मसाला सगळा बनवून आणलाय. एकदम नॅचरल गावरान पद्धतीचा वाड्यावरचा मसाला आहे. तर मित्रांनो मी असा तिकडं का नाही, तिकडे शूटिंग कराय आपलं फौजी येत आणि मी इकडं का बसलोय, तर आज तुम्हाला खऱ्या अर्थानं मला सांगावं असं वाटतंय मित्रांनो. कारण का तर ज्या वेळेस पाठीमागच्या वेळेस आपण जो मसाल्याचा व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये आणि असं त्याच्यानंतर बी जरा वाईज व्हिडिओ काढल्यानंतर आपल्याला अशा थोड्याफार कमेंट आल्या होत्या, दादा तुम्हाला आमचा मसाला मिळेल का, म्हणजे तुमचा मसाला आम्हाला मिळेल का, काय असं नाही का, मसाला मिळेल का. कारण का तर मित्रांनो असा तुम्ही घरात गॅसवरती जरी जेवण बनवत असाल तरी गावरान मसाल्याची टेस्ट त्या कालवणामध्ये भाजीमध्ये आपण असा मसाला बनवतो जो तुम्ही कुठलीही भाजी बनवा त्या सर्व भाज्यांना आपला मसाला चालतो. तर आपला हा एकदम नॅचरल गावरान चुलीवरचा मसाला आहे. तर मित्रांनो आता असं नाही की मी हा मसाला डायरेक्ट आपण काय म्हणजे असा देणार नाही. तुम्ही फक्त कमेंट करा, मला फक्त पाहायचं आहे आपली जी फॅमिली आहे, आपली काही जास्त मोठी नाही, छोटीशी फॅमिली आहे. छोट्याशा फॅमिलीमध्ये आपल्या कोणाला आपला मसाला खायला आवडेल म्हणून अशा आपल्याला कमेंट करा नाही का, म्हणजे आम्हाला खायला आवडेल अशा तुम्ही मला कमेंट करा. त्यानंतर मग आम्ही सर्वजण नाही का, ह्या गोष्टी मित्रांनो खूप अशा म्हणजे खूप मोठी प्रोसेस असते आणि त्यासाठी भरपूर विचार करावा लागतो. तुमच्या कमेंट पाहून इथं एकदा कसं व्हायचं माहिती आहे का, ह्याला खर्च भरपूर असतो. तुम्ही जरी बनवत असाल तर तुम्हाला माहीत असेल खर्च किती असतो, त्याकरता खर्च भरपूर असतो. त्यामुळे आपण असं लगे बनवणार. पहिल्यांदा तुमचा प्रतिसाद बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओ मध्ये नाही का, आता जी लोक कमेंट करतील, महत्त्वाची गोष्ट जी लोक कमेंट करतील त्यांच्या नावासहित कमेंट वाचल्या जातील. यांचा आपल्या ह्या प्रोडक्टसाठी प्रतिसाद आहे. आणि जर भरपूर कमेंट आल्या तर मित्रांनो आपण नक्कीच ट्राय करणार आहे. आपला जो हा चुलीवरचा एकदम नॅचरल गावरान पद्धतीचा जो मसाला आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहे. त्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.